बोलणारच नाही आता. गटागटात फरक आहे. पूर्वीचा काळ वेगळा आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता वेगळा आहे. म्हणून आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला आपल्याला त्यांच्या कुळाला तर उद्दंड आयुष्य लाभू द्यायचं, हे तर मागायचंच आहे. पण समाजासाठी काही बंधनं आता पाळायची आहेत. ती 1-2-3 बंधनं सांगतो, तेवढी पाळावाच लागतील. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या भजनी मंडळांनी, गायकवादकांनी, महाराज मंडळींनी एक आमदार साहेबांचे कार्यकर्ते, गावातले 2-4 गावचे लोक, आपल्याकडे माणूस मेला मेला पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणा. कारण माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. आता हे कॅमेरे फिमेरेवाल्याला मी का बोलतो माहिती का महाराज, हे 2 तास कीर्तन येतात पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकतात. म्हणजे हे माझंच ऐकतात, माझ्या ठोकते अशी नालायक अवलाद दे. पैसे हे कमी ते आणि इज्जत आपली घालतात. बरं हे काय करतात महाराज हलकट क्वालिटीचे, हे अगोदरच्या वाक्याचा संदर्भ घेत नाही, मागचा घेत नाही, मधलं कुठंतरी वाक्य घ्यायचं आणि दुसऱ्याला मानसिक त्रास द्यायचा. तो मी 2 वर्ष भोगलाय. यांचं वाटूळच होणार. आणि आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आज पौर्णिमा आहे, तू 3 दिवसाच्या आत राहत नाही. तू इतके जुलाब होती ना, तुला तू चड्डी सोडूच शकत नाही, बसलो होत. आता एवढं खसकवलं तरी तुम्ही झक मारल्याशिवाय नाही रे. चांगलं असेल तर टाका. मग आपल्याला 2-3 संकल्प करायचे. पटले तर हा म्हणाय, सगळी माणसं पर्यावरणावर बोलतात, सगळे. पण आपल्याला पर्यावरणावर एकच वाक्य बोलायचं आहे. पटलं तर हा म्हणा, माणूस मेला आपण जाळतो, जाळला का त्याची राख आपण नदीत टाकतो. पाया पडून सांगतो सगळ्या माणसाला, भारत ही संतांची भूमी आहे आणि नदी ही माता आहे. नदी ही माता आहे. आजपासून आमदार साहेबांच्या वाढदिवसापासून परिसरातली जेवढी गाव आहेत त्यांनी मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, नदीत टाकायची नाही, ओढ्यात टाकायची नाही. ती राख गुणीत भरायची, घरी घेऊन यायचं, शेतात 2-3 खड्डे करायचे, त्या खड्ड्यात ती राख टाकायची आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावायचं. भावपूर्ण सहकार्य. यावर आपलं मत काय, हा किंवा नाही. आणि प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावलं, एक झाड आई वडिलांची आठवण म्हणून, आणि वर्षभर जर त्याला पाणी घातलं तर त्या साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. आता काही बावळाचं काय म्हणते, राग कुठं घरी आणतात का, मग बाप कुठं लाईट बंद करून आणतात का. बापाला लाईट बंद करून हाणलेलं चालतं. बापाच्या दहाव्याचे न्हाव्याचे पैसे बुडवणारी माणसं आहेत असे लई आहेत. फक्त कडक कपडे घालून येणे त्या वागून इतके नालायक. थोर लग्न मागितलं तो म्हणला आपला काही संबंध नाही, धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. आणि हा नियम जर सगळ्यांनी केला, एक व्यक्ती एक झाड, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. मान्य मान्य मान्य. आणि ह्याच खऱ्या वाढदिवसाच्या पर्यावरणावर भाषण करून काय करायचं. या भाषणाने तर देशाचं वाटून झालं. सारखी भाषण करायचं काय. जो उठतो तो प्राण्यांवर बोलतो. जो उठतो तो, एखाद्यानं कावळ्याचा जीव वाचवला तर पेपरला बातमी येते, यांनी कावळ्यांना जीवदान दिले. एखाद्यानं मगरीला बाहेर काढलं, क्लिप तयार झाली. महाराज मग एवढे प्राण्यांवर बोलता, एवढा प्राण्यांचा अभ्यास करता, पण हिंदू धर्माचं दैवत असणारी गाय आजही दानादन कत्तल खाण्यात जाते, ती कुठं जाते. मग तिच्यावर कोण बोललं. कुत्रीला 3 पिलं झाले तर बातमी आली.
कुत्रीला 6 पिलं झाली तर बातमी आली आणि आम्हाला पोचणारी आमची गाय टेम्पोत बसून कत्तल खाण्यात जाते. आम्ही काय बोलतो आणि ही काळाची गरज आहे. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला शेतकऱ्याने एक संकल्प करायचा, वेळेला एक वेळेस उपाशी झोपेल पण माझी माता असणारी गाय मी कधी कापायला देणार नाही. मी उपाशी राहिलो तरी चालेल, माझं बनियन मिळालं तर मी पलटी करून घालील, माझा शर्ट फाटला तर मी शिवून घालील, पण माझी माता मी टेम्पोत घालणार नाही. या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पटतंय? आता तिसरा मुद्दा कार्यकर्त्यांसाठी आहे. मी सांगितलं तर थोडं वाईट सांगणार पण फायद्याच सांगणार. थोडं झोंबल तुम्हाला. सगळ्या कार्यकर्त्यांनी आता घरी गेल्यावर आपल्या घरातले जुने मोबाईल काढायचे. ए बरे काढायचे मोबाईल. ते काही इतके बिघडलेले नाही, थोडी बॅटरी गेली असेल, चार्जर गेला असेल, ते मोबाईल रिपेअर करायचे. 5-10 रुपये 50 रुपये खर्च येईल. ज्या ज्या गरीबाच्या मुलांना शाळेत ऑनलाईन शिकायला मोबाईल नाही, एका कार्यकर्त्याने एका मुलाला मोबाईल द्यायचा. आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाहीतरी तुमचे तसे मोबाईल कोपऱ्यात पडलेलेच आहे. मग तुम्ही त्या मुलाला जर रिपेअर करून मोबाईल दिला आणि त्या मुलाने जर एक क्लास केला तर तुम्हाला कोटीचा आशीर्वाद मिळाला. आजही मोबाईल नाही म्हणून ऑनलाईन शिकणारी पोरं नाहीत. काय म्हणे तुमचं आहे? मोबाईल नाही म्हणून पोरं शाळेत म्हणजे ऑनलाईन शिकत नाही. पैसा फक्त मूर्ख माणसांच्या घरी आहे सध्या. जेवढी माणसं समाजात हलकट आहेत त्यांच्याकडेच माल आहे. सोमवार नाही, एकादश नाही, माल नाही, गंध नाही, कवापा, डोळे लाल, कोट्याधीश. पण आता मोबाईल गरीबाच्या पोरांना देणं ही काळाची. हे 3 मुद्दे कार्यकर्त्यांना आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे पटले किंवा नाही पडले. आणि चौथी गोष्ट, राजकारण करत असताना पार्ट्या भरपूर पाडा, मला तिकडे झक मारा, पण 5 वाजता मतमोजणी संपली ना, 5:30 वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. पुन्हा तो विषय गावात काढायचा नाही. हे शिकाय आमदार साहेबांचं त्यांचं. अहो हे दिल्ली मुंबईला सगळे निवांत एकटे बसत आहे, रिलॅक्स, एकत्र एका कोंबडे कुदती ही मंडळी आणि आपण बसतो. आपण येडेच आहे. ते बिचारे मस्त आहे. काय चाललंय तुझं? ओके ना, चुवीची तयारी कर. त्यांच्या गप्पा आणि आपल्या गप्पा. मी गेलो असतो लग्नाला बरं का, पण तो आपल्या पार्टीत नसल्यामुळं. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मत आहे? हा विनोद नाही, माणसांमधलं प्रेम वाढवणं या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग सगळ्यांनी मिळून मागा काय हा गरबा आयुष्य
इथं नाचलं पाहिजे अवलादी डांबरीव जीप काढी द्या जीप काढून एकच प्राणी पळतो तोय बी एकच महिना त्यालाय 15 दिवस बाकी इथं नाचा या वाढदिवसाच्या शुभेच्छा आता थोडा मुद्दा आहे परत तुम्ही चाललं कवर माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य म्हणजे आमदार साहेबांच्या एका कुळाचा नाही 42 कुळांचा उद्धार होऊ दे आता काही मुद्दे काळाशी गरज आहे आता आपण शिकलो आपण म्हणतो पिढी बरबाद झाली सगळे लोक भाषण म्हणतात तरुण पिढी बरबाद झाली कुणी केली आम्ही केली कोणी आता बघा सगळ्या कारट्यांना मोबाईल आहेत आता स्टेजवर सगळे आमदार साहेब आहेत त्यांचे वडील बिचारे वारकरी वैष्णव आहेत आपण सगळे वारकरी आहेत महाराज मंडळी आपणही शिकलो आणि हे शिकले आमदार साहेब आपण सगळे शिकलो आपण शाळेत जाताना यांच्यासारखे कपडे होते का या नालायकांना काय कमी आहे आपल्याला काय होतं 7वी पर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापर मग खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची बरं पत्र्याची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती मग आपण थुका लावायचं बंद केलं पेन्शिली खायला सुरुवात केली आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण आणि तिच्यात काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा कमराला काही पट्टे होते का आपल्या करगुट्याला लाकूड होतं का नाही बोला पटकन 8 रुपये भूक लागली का आट्टा चढवायचा जेवला का आट्टा उतरायचा आणि 8 रुपयांत 9वी पोत नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत काय ती 8 रुपयांत आली असे सगळे पोरं पावसाळ्यात आंघोळीला उन्हाळ्यात आंघोळीला वड्याला बोंगळे चड्ड्या वड्याला मंडळी पाण्यात बाहेर यायचं वाळूच पसरायचं तापलं का परत पाण्यात 10 पोरांमध्ये एकाची आई आली तर 9 पोरं घरात पळत होती ही श्रीमंती होती आता यांना काय कमी पाया पडून सांगतो लोकांना थोडं वाईट वाटेल महिला मंडळ पुरुष मंडळीला वाईट वाटतं माझे दिवस खराब आहेत पाया पडतो महाराज म्हणून सांगत नाही मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा